सर, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्याकामी आपण आज काय कारवाई केली? सध्या होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीसंदर्भाने निवडणुका शांततेत, सुव्यवस्थेत आणि निर्भय वातावरणात पार पडाव्यात या अनुषंगाने गुन्हेगारांवर व जे अभिलेखावरील रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, जे उपद्रव माजवतात, समाजकंटक आहेत, अशांवर अंकुश व्हावा या दृष्टिकोनातून माननीय महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव यांनी आम्हाला आदेश आणि सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने आज यावल पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात दहीगाव, किनगाव, साखळी, ढांबुर्णी, यावल शहर, अठरावल या भागामध्ये आज कोम्बिंग ऑपरेशन मी आणि यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धारवळस आणि उपविभागातले 5 अधिकारी यांनी जवळजवळ 39 कर्मचारी यांच्या मदतीने आज कोम्बिंग ऑपरेशन अचानक सकाळी 4 ते 7:30च्या दरम्यान राबवण्यात आलं। त्या अनुषंगाने 5 टीम आम्ही तयार केल्या होत्या आणि त्याच्यात आम्ही प्रभावीपणे कारवाई केली। त्यात आम्हाला नॉन बेलेबल वॉरंट आम्ही एकूण 10 बजावणी केलेली आहे। बेलेबल वॉरंटची सुद्धा आम्ही 6 बेलेबल वॉरंट बजावणी केलेली आहे। तसंच एक पाहिजे आरोपी सुद्धा आम्ही त्यात आम्हाला मिळून आला आहे। नंतर जे आम्ही हिस्ट्रीस्टर वगैरे होते त्यांना पण चेक केलं। एकूण आम्ही 5 हिस्ट्रीस्टर चेक केले। नंतर जे हद्दपार होते त्यांना पण चेक केलं, ते मिळतात वगैरे कसे, तर ते पण आम्ही चेक केलेले आहेत। नंतर ते ज्यांच्यावर 2 पेक्षा जास्त गुन्हे होते आणि जे उपद्रव माजवू शकतात निवडणुकीदरम्यान त्यांना सुद्धा आम्ही चेक केलं। त्या एकूण जवळजवळ 30 लोकांना आम्ही चेक केलं, तपासणी केली। त्यांच्यावर कारवाया झालेल्या आहेत बहुतांशी, पण ज्यांच्यावर झालेल्या नाही त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करत आहोत। आणि यात समन्सची सुद्धा जवळजवळ 15 समन्स आम्ही बजावणी केलेली आहे। अशा पद्धतीने आम्ही प्रभावी कारवाई करून जे समाज उपद्रवी असतील, समाजकंटक असतील, त्यांच्यावर अंकुश बसवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। आणि या अनुषंगाने प्रशासन, खास पोलीस प्रशासन आणि पूर्ण शासन यांच्या वतीने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुका ज्या शांततेत, सुव्यवस्थेत आणि निर्भय वातावरणात, मोकळ्या खुल्या वातावरणात व्हाव्यात या दृष्टिकोनातून प्रशासनाला सहकार्य करावे। नक्कीच पोलीस दल हे उपद्रवी लोकांवर कारवाई करण्यास सक्षम आहे आणि आम्ही तसे सक्रिय देखील आहोत। फक्त आम्हाला लोकशाही बळकट करण्यासाठी आपण सर्व नागरिकांनी आम्हाला सहाय्य करावे आणि प्रशासनाला मदत करावी। जय हिंद, जय ओके सर, धन्यवाद। आपण केलेली कारवाई कौतुकास्पद आहे। ते आमचं कामच आहे।